राहुल बहुधा काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेला होता. सायलीच्या फोनची बेल वाजली. फोन पाहून सायली थोडी घाबरली. तिच्या चेहऱ्यावरचे घामाचे थेंब स्पष्ट करत होते की हा कॉल सायलीला डिस्टर्ब करत होता. ती पुन्हा पुन्हा फोन कट करत होती, पण शेवटी तिला फोन उचलावा लागला. सायली, मी तुझे पैसे देईन. मला 1-2 दिवस वेळ दे. दुसऱ्या बाजूचा आवाज, मी थांबू शकत नाही. मला आज पैसे हवे आहेत. सायली, काय बकवास बोलतोयस? आज माझे लग्न झाले आहे. मी येऊ शकत नाही. दुसऱ्या बाजूने, पैसे तर मला आजच हवे आहेत. आणि प्रश्न आहे तुझ्या येण्याचा, तर मी तुझ्याच घराखाली उभा आहे. मला येऊन भेट. सायली, काही बोलायच्या आधीच फोन कट झाला. काय करावे हे सायलीला कळत नव्हते, पण तिचे रहस्य लपवण्यासाठी तिच्याकडे दुसरा मार्ग नव्हता. तिने हातातून बांगड्या काढल्या. या तिच्या आईच्या बांगड्या होत्या, ज्या तिच्या वडिलांनी तिला तिच्या मागच्या वाढदिवसाला दिल्या होत्या. त्यांच्यासोबत ती सांगितलेल्या ठिकाणी पोचली होती. कॉलर, तू पूर्ण रक्कम आणली आहे का? सायली, हे बघ, तू मला असे ब्लॅकमेल करू शकत नाहीस. असे होऊ शकते की तुला तुझ्या कृतीचा नंतर पश्चाताप करावा लागेल. कॉलर, तू धमकी देत आहे. मी तुझ्या धमकीला घाबरलो. सायली, ही धमकी नाही, मी तुला इशारा देत आहे. मला हलक्यात घेऊ नको. कॉलर, बरं मग मी तुला हलके घेत नाही. एक काम कर, जा आणि तुझं गुपित उघड कर की राहुल आहुजाला ब्लॅकमेल करण्यासाठी तू तुझ्यावरच खोटा हल्ला केला होता, जेणेकरून तो प्रसंग चुकीच्या पद्धतीने फोटोत दाखवून तू त्याला तुझ्याशी लग्न करण्यास मजबूर करू शकशील. हेच तर ते गुपित आहे. तुझ्या लग्नाच्या रात्रीही तू ते लपवण्यासाठी धावत आली आहेस. सायली ओरडत, होय, केले मी तसे. आणि ते लपवण्यासाठी मी तुला तुझी किंमत देखील दिली, पण तू माझ्याशी चांगले केले नाहीस. संधीचा फायदा घेत तू माझ्याकडून माझे डॉक्युमेंट हिसकवण्याचा प्रयत्न केला आणि ते फोटो सोशल मीडियावर का शेअर केले? कॉलर, हा मूर्खपणा नंतर कर. मला आधी पैसे दे, नाहीतर ज्याला मिळवण्यासाठी तू एवढं स्वांग रचलं ना, त्याला मी सगळं सांगेन. आपले रहस्य गुपित ठेवण्यासाठी सायलीने तिच्या आईच्या बांगड्या त्याला दिल्या. या आधीही तिने या माणसाला खूप पैसे दिले होते आणि पुन्हा एकदा त्याच्या जाळ्यात अडकून तिने त्याला बांगड्या दिल्या. ती घरी आली होती, पण तिचे रहस्य उघड होण्याची भीती अजूनही तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात राहुलच्या गाडीचा आवाज आला. सायलीने स्वतःवर ताबा ठेवला. ती काळजीत होती आणि घाबरली होती, जणू ती पहिल्यांदाच राहुलला सामोरे जात होती. राहुल रूममध्ये आल्यावर सायली उभी राहिली. राहुल तिच्यासमोर उभा राहिला. त्याच्या हातात काहीतरी होतं. सायलीची नजर झुकलेली होती. मी तुझ्यासाठी काहीतरी आणले आहे, असे म्हणत राहुलने हात पुढे केला. सायलीने जसे त्याच्या हाताकडे पाहिलं, तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला आणि तिच्या कपाळावर घाम जमा झाला. राहुलच्या हातात त्याच बांगड्या होत्या, ज्या काही वेळापूर्वी तिने ब्लॅकमेलरला दिल्या होत्या. तिला धक्काच बसला. तिच्या चेहऱ्याचा उडालेला रंग पाहून राहुलने विचारले, काय झालं? तुला आवडल्या नाही का? सायली, या तू तुझ्याकडे कशा काय? राहुल तिरकसपणे हसत, का? दुसऱ्या कोणाकडे तरी पाहिजे होत्या का? त्या बांगड्या पाहून सायली अस्वस्थ झाली होती. तिला समजत होते की ती लपवू पाहत होती ते रहस्य उघड झाले आहे. ती एकटक राहुलकडे बघत होती. राहुलच्या डोळ्यात तिला स्वतःबद्दलचा राग स्पष्ट दिसत होता. राहुल मोठ्या आवाजात, सायली, मी तुला काहीतरी विचारत आहे. या बांगड्या तुझ्या आहेत का? सायली थरथरत्या आवाजात, हा माझ्याच आहेत. राहुल फक्त सायलीकडे रागाने बघत होता. सायली राहुलचा हात धरून, राहुल प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी तुला सगळं काही सांगते. राहुल सायलीचा हात झटकत, सांगण्यासारखे काही राहिले नाही. अरे मी तर लवकर काम उरकून परत येत होतो, तुला एकटे वाटू नये म्हणून. पण चांगली गोष्ट ही झाली की मी तुला पार्किंगमध्ये पाहून तिथे पोचलो आणि तुझे हे घाणेरडे वास्तव माझ्या समोर आले. सायली, नाही राहुल, तुझा गैरसमज होत आहे. राहुल, नाही, आज मी तुला नीट समजू शकलो आहे. तू ती आहे जिने स्वतःवरच खोटा हमला केला
आणि स्वतःच्याच फोटोंना निगेटिव्ह दाखवून मला ब्लॅकमेल करायचे होते. एवढेच नाही तर त्यांना सोशल मीडियावर पोस्ट करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. तुला तुझ्या इज्जतीचा थोडाही विचार आला नाही? सायलीला ओरडत, अरे तुझ्या याच इज्जतीला वाचवण्यासाठी मी तुझ्याशी लग्न करायला एक सेकंड पण विचार केला नाही. आणि तू, मला घिन येते तुझी. तू जिद्दी आहेस हे मला आधीच माहीत होतं, पण स्वतःची जिद्द पूर्ण करण्यासाठी तू इतक्या खालच्या पातळीला गेलीस. शी. सायली पुन्हा एकदा राहुलला समजावत, नाही राहुल, असं नाही. राहुल सायलीला त्याच्यापासून दूर करत, मग कसं आहे सायली, तू मला सांग. तू माझ्यावर प्रेम करत होती की करत आहेस? आज पुन्हा सायलीकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. ती निशब्द झाली. राहुल, आज पुन्हा तुझ्याकडे उत्तर नाही. मला पण चांगलं माहीत आहे की तुझं माझ्यावर प्रेम नव्हतं आणि नाही. मला मिळवणे ही तुझी जिद्द झाली होती आणि ती पूर्ण करण्यासाठी तू इतक्या खालच्या पातळीला गेलीस. सायली शर्मा, तुझ्या विजयाबद्दल अभिनंदन. तू तुझ्या घाणेरड्या कामात यशस्वी झालीस. राहुल आहुजा नावाची ट्रॉफी तुझी आहे. आता तुझा विजय साजरा कर, पण मी तुझ्या विजयाचा भाग नाही, हे आयुष्यभर लक्षात ठेव. स्वतःच्या चुकीची लाज वाटून सायली फक्त जमिनीकडे पाहत उभी होती. राहुलने बोललेली प्रत्येक गोष्ट तिच्यासाठी आरशापेक्षा कमी नव्हती, ज्यामध्ये ती स्वतःला जगातील सर्वात घाणेरडी स्त्री म्हणून पाहत होती. पण आजपर्यंत कथेची नायिका वाटणारी सायली तिच्या आणि राहुलच्या आयुष्याची व्यायाम का बनली होती? आता कथेचं पुढचं वळण राहुल आणि सायलीचं नातं पुढं घेऊन जाईल की इथे संपेल, हे तर वेळच सांगेल. कथा वर्तमानमध्ये. जशी जशी रात्र होत होती, सायली घरची कामे उरकत होती. किचनचे कामही संपले होते. तिने संध्याकाळीच टेरेसवरचे कपडे आणले होते. सोनू पण झोपला होता. राहुलच्या रूमची लाईट पण बंद होती. तो पण झोपला असावा. सायलीने त्याच्या खोलीकडे एक पाऊल टाकले आणि पुन्हा तिच्या खोलीत आली. आज तिला झोप येत नव्हती. खोलीच्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या सोफ्यावर ती बसली. पाहता पाहता कधी भूतकाळातील कटू आठवणींनी पुन्हा एकदा तिला घेरले. भूतकाळातील कथा ही त्या दिवसाची गोष्ट आहे जेव्हा सायलीने राहुलला रात्री जेवायला बोलावले होते आणि त्याला लग्नासाठी प्रपोज केले होते. आज रात्री राहुलने ज्या प्रकारे सायलीशी व्यवहार केला होता, सायली ते विसरू शकत नव्हती. आणि ज्या प्रकारे तिचे प्रपोजल तिच्याच अपमानात बदलले होते, हे कदाचित तिच्या आयुष्यातील कथेचा सर्वात मोठा ट्विस्ट होता. सायलीसाठी हे एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नव्हते. ज्या राहुलला तिने तिच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग मानले, आज शनायाच्या विषयाबद्दल त्याने तिची अवकात काढली. आणि वर अजून मला पश्चाताप होतोय, मी तुझ्यासारख्या मुलीशी मैत्री केली. राहुलचे हे शब्द तिच्या मनाला खंजिरासारखे लागले. आज रात्रभर ती झोपू शकली नाही. राहुलचे हे शब्द सतत तिच्या कानाला टोचत होते. आज रात्री तिचा संयम सुटला. तिचा राग, तिचा हट्टीपणा, तिचा अपमान आज तिच्यावर इतका हावी झाला होता की तिच्या या जिद्दीने तिच्या अपमानाचा बदला घेण्याचे रूप घेतले होते. काहीही विचार न करता तिने तिचा साथीदार कॅमेरामनचा फोन डायल केला आणि तिने कॅमेरामनला राहुलसोबत तिचे काही फोटो काढायला पटवले. राहुलला लग्नासाठी ब्लॅकमेल करून त्रास देण्याचा सायलीचा प्लॅन होता. सायलीने प्लॅन बनवला होता, पण त्याचे काय परिणाम होतील याचा विचार केला नव्हता. रागात सायलीला ती काय घृणास्पद पाऊल उचलणार आहे याची जाणीव नव्हती. दुसऱ्या दिवशी तिने तिच्या साथीदाराला प्लॅन समजावून सांगितल्यानुसार तिच्यावर खोटा हल्ला होणार होता. परंतु तिचे नशीब तेव्हा फिरले जेव्हा बनावट हल्ल्याच्या बहाण्याने तिच्या साथीदाराने तिच्याकडून तिच्या नोकरीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. अशावेळी राहुलने येऊन तिला वाचवले. तेव्हाच तिला तिची चूक लक्षात आली आणि तिने हे काय केले याचा तिला धक्काच बसला. राहुलची काळजी पाहून सायलीला तिच्या चुकीचा वारंवार पश्चाताप होत होता. तिने तिची चूक सुधारण्याचे ठरवले होते.
त्यानंतर तिने माघार घेऊन राहुलच्या आयुष्यापासून कायमचे दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. पण आता खूप उशीर झाला होता. सायली तिच्या जाळ्यात अडकली होती. कॅमेरामन आता कॉल उचलत नव्हता. ते निगेटिव्ह फोटो डिलीट करण्यासाठी सायलीने हजारो कॉल केले, पण आता हे प्रकरण तिच्या हाताबाहेर गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सायलीने तिच्या मोबाईलवर तिचे आणि राहुलचे फोटो पाहिले, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आज तिला स्वतःचीच किळस येत होती. जेव्हा ती स्वतःशीच नजर मिळू शकत नव्हती, तर राहुलला भेटणे दूरची गोष्ट होती. हेच कारण होते की राहुलने वारंवार प्रयत्न करूनही सायलीने राहुलपासून स्वतःला वेगळे केले. दुसरीकडे तिच्या कुटुंबातील सदस्य सायलीवर राहुलला भेटण्यासाठी दबाव आणत होते. पण सायलीला राहुलला या सगळ्या फंदातून वाचवायचे होते आणि त्यामुळे सायलीने तिच्या घरच्यांचे तोंड बंद करण्यासाठी लग्नाला होकार दिला. लग्न हाच एकमेव मार्ग होता. ती राहुलच्या आयुष्यापासून कायमची दूर जाईल. पण जाताना तिला तिची हकीकत राहुलला सांगायची होती, जे लपविण्यासाठी तो कॅमेरामन तिला ब्लॅकमेल करत होता आणि सायलीकडून किती पैसे घेऊन बसला होता कुणास ठाऊक. हीच ती महत्त्वाची गोष्ट होती जी सांगण्यासाठी राहुलला तिच्या लग्नाच्या दिवशी न्यूयॉर्कहून फोन करून बोलावले होते. पण ते म्हणतात ना, गंगेत डुबकी मारूनही काही पापे धुतली जाऊ शकत नाहीत. त्या पापांची शिक्षा भोगूनच मुक्ती मिळते. सायलीसोबतही असेच झाले होते. कदाचित तिला तिच्या पापांची शिक्षा मिळणार होती, तेही त्याच्याच हातून ज्याची ती दोषी होती, आणि तो होता राहुल. परिस्थितीने तिला अशा वळणावर आणले की सर्व काही माहीत असूनही सायली राहुलला नाही म्हणू शकली नाही, किंवा तिच्या मनाने तिला तसे करण्यास मजबूर केले. आणि मग नशिबाने तिच्याशी आणखी क्रूर खेळ खेळला आणि राहुलला तिचे सत्य अशा पद्धतीने कळले. लग्नाच्या रात्री राहुलचा राग शिगेला पोचला होता आणि हे योग्य देखील होते. सायली वारंवार राहुलचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत होती, पण राहुल तिला संपूर्ण प्रकार राहुलला सांगायचा होता. तिने प्रयत्नही केला, पण राहुल तिची एकही गोष्ट ऐकायला तयार नव्हता. तो फक्त एकच बोलत होता, राहुल, मी तुझ्यावर विश्वास का ठेवू? मी डोळे झाकून तुझ्या चांगुलपणावर, सत्यावर विश्वास ठेवला होता, जे की तुझ्यात कुठेच नाही. तुझ्याबरोबर विश्वासाच्या आधारावर मला एक नवीन नातं सुरू करायचं होतं, ज्याच्यात तू लायकीची नाही. पण तू, आय हेट यू सायली. सायली, तुला एकतर्फी सत्य माहीत आहे राहुल. माझी बाजू बाकी आहे अजून. राहुल, चल, तुझ्या बाजूचे खरे सांग. राहुलच्या डोळ्यात स्वतःबद्दल इतका द्वेष पाहून सायली भावूक झाली. एक क्षणभर तिला समजलेच नाही काय बोलावे. राहुल, काय झालं? तुझ्या बाजूने सत्य एवढंच आहे की तू तुझ्या रागात आणि हट्टीपणात मला खालीपणा दाखविण्यासाठी इतकी खालच्या पातळीला गेलीस की माझ्या इज्जतीबरोबरच तुझी इज्जतही जगभर नीलाम केली. आता मला सांग सायली, याशिवाय आणखी काही सत्य आहे का? सायलीला तिच्या कृतीची लाज वाटली आणि तिने जमिनीकडे बघून नाहीमध्ये मान हलवली. राहुल, असहाय्यपणे, हे तू काय केलंस आणि का केलंस सायली? सायली निशब्द झाली. हात जोडून ती बोलू लागली, प्लीज राहुल, मला माफ कर. त्या क्षणी मला माझी चूक कळली. मी नंतर तुला सांगण्याचा प्रयत्नही केला. यासाठीच मी तुला बोलावलं होतं. राहुल, सायली, माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही, त्यामुळे स्वतःची सफाई देऊ नको. फक्त तू जिंकलेली ट्रॉफी राहुल आओजा, जो फक्त नावापुरता तुझा आहे, त्याचा उत्सव साजरा कर. मला स्पष्टीकरण देऊन तुला काहीही मिळणार नाही. राहुलचा राग शांत करण्यासाठी सायली वारंवार त्याचा हात धरून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. पण आता कदाचित हा मुद्दा तिच्या हातात नव्हता. राहुलने तिला समोरून बाजूला केलं आणि बाहेर जाऊ लागला. सायलीने त्याचा पाठलाग करत पायऱ्यांवर राहुलचा रस्ता अडवला. राहुल, सायली, समोरून बाजूला जा. मला तुझे कोणतेही स्पष्टीकरण ऐकायचे नाही. सायली, ठीक आहे, स्पष्टीकरण देत नाही. मी माफी मागत आहे. मला माझ्या चुकीची खूप लाज वाटते. मला क्षमा कर. राहुल, मी माफ करू शकत नाही आणि आता माझा तुझ्यावर विश्वास नाही. सायली, राहुल, मला दुसरी संधी दे. मी तुझा विश्वास जिंकून दाखवीन. राहुल, मी तुला याआधीही सांगितले आहे,
आज मी पुन्हा समजावून सांगेन की विश्वासामध्ये दुसऱ्या संधीसाठी जागा नाही. एकदा तो तुटला की तुटला. राहुल सायलीला बाजूला करून जाऊ लागला की घराची बेल वाजू लागली. राहुलने दरवाजा उघडला तेव्हा तिथे एक माणूस फुलांचा गुच्छ घेऊन उभा होता. राहुलने त्याच्याकडून फुले घेतली आणि पैसे दिले. दार बंद केले आणि सायलीकडे निघाला. राहुलला फुलं घेऊन येताना पाहून सायली कन्फ्यूज होती. राहुल तिच्या अगदी शेजारी उभा राहिला. राहुल, तुझ्याशी कोणताही समझोता करून नाते जोडले नव्हते. मला माझ्यापेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास होता आणि म्हणूनच मला या नात्याची नवीन आणि चांगली सुरुवात हवी होती. म्हणूनच तुझ्या आवडीच्या व्हाईट लिलीच्या फुलांची ऑर्डर दिली होती. पण तू या सगळ्याच्या लायकीची नाहीस. तुला तर जिंकायचे होते. तर घे हे, तुझा विजय एन्जॉय कर. असं म्हणत राहुलने ती सगळी फुलं सायलीच्या चेहऱ्यावर फेकली आणि तिथून निघून गेला. सायली तिथेच जिन्यावर बसली. वडील गेल्यानंतर ती एकटी पडली होती. पण तिला राहुलच्या रूपात एक मित्र मिळाला होता, ज्याच्यासोबत तिला वाटले की तोच तिच्यासाठी परफेक्ट मॅच आहे, ज्याच्यासोबत तिचे आयुष्य परिपूर्ण होईल. पण आज तिचे परफेक्ट मॅचसोबतचे तिचे परिपूर्ण आयुष्याचे स्वप्नही धुळीस मिळाले. जमिनीवर पडलेली पांढरी शुभ्र लिलीची फुले आणि तिचे परिपूर्ण जीवनाचे स्वप्न तिला एकसारखेच वाटत होते. विखुरलेले, निरुपयोगी आणि उद्ध्वस्त. कथा वर्तमानमध्ये. आठवणीही विचित्र असतात ना. चांगल्या आठवणी चेहऱ्यावर हसू आणतात, तर वाईट आठवणी सगळ्या जखमा ताज्या करतात. 6 वर्षांपूर्वीची चूक आणि त्या कटू आठवणींनी सायलीला अस्वस्थ केलं होतं. काही मिनिटांपूर्वी आरामात बसलेली सायली अचानक अस्वस्थ झाली. तेवढ्यात किचनमधून आवाज आला. सायली तिच्या खोलीतून बाहेर आली तेव्हा तिला राहुल स्वयंपाकघरात असल्याचे दिसले. सायलीला पाहून राहुल म्हणाला, जगात पाणी नव्हते म्हणून मी विचार केला स्वतः घेऊन यावे. सायली फ्रीजमधून पाण्याची बाटली काढत, तू अजून झोपला नाहीस? राहुल, तू पण झोपली नाहीस? सायली, नाही. किचनमधून येणाऱ्या आवाजाने मला जाग आली. राहुल, तू इतक्या सफाईने खोटं कसं बोलते? सायली, ही जुनी सवय आहे. राहुल, इतकं सगळं बदललंय, ही सवयही बदलली असती. सायली, ज्या सवयीने माझे आयुष्य बदलले आहे ती मी कशी बदलू शकते? राहुल हसत, बाय द वे, हे फिल्मी डायलॉग बोलायची सवय तू बदलली नाहीस. सायली, माझं आयुष्यच फिल्मसारखं आहे, त्यामुळे डायलॉगही फिल्मी वाटतात. सायली लिव्हिंग रूममध्ये येऊन सोफ्यावर बसली. राहुलही तिच्या शेजारच्या सोफ्यावर बसला. राहुल, मग तुझ्या फिल्ममध्ये विलन कोण आहे? सायली, मी स्वतः त्याची विलन आहे. राहुल आणि सायली दोघेही हसू लागतात. राहुल, ही तर शोकांतिका आहे या फिल्मची. सायली, हो, विलनच्या कास्टिंगचे बजेट कमी होतं. राहुल, जेव्हा तू हिरोच्या कास्टिंगमध्ये एवढी तिगडम बिघडवली तर बजेट कमी होणारच होतं. सायली, तसे सवय तर तुझीही बदलली नाहीये. राहुल, कोणती सवय? सायली, टोमणे मारायची. राहुल हसत, ज्याने माझे आयुष्य बदलले आहे त्याला मी कसे बदलू शकतो? सायली हसत, तू माझा डायलॉग माझ्यासमोरच कॉपी करत आहेस. राहुल, ती फक्त तुझी फिल्म नव्हती, आपली फिल्म होती, त्यामुळे त्या डायलॉगवर माझाही तेवढाच अधिकार आहे. राहुलच्या या विधानावर सायलीकडे उत्तर नव्हते. राहुलही बोलता बोलता जरा जास्तच बोलला. दोघेही गप्प झाले आणि अशी शांतता पसरली. खूप काही बोलायचे होते, पण काही बोलता येईल ते नाते नव्हते. धन्यवाद.